वैष्णवीच्या सासरचे लोक इतके खालच्या दर्जाची माणसं असतील वाटलं नव्हतं. नवऱ्याने कानाखाली मारणं म्हणजे तिचा छळ नसतो. नको त्या व्यक्तीसोबत तिचे मेसेजेस सापडले आणि मोबाईलमधले हे मेसेजेस वैष्णवी आणि शशांक हगवणेमधील भांडणाचं कारण होत. आपली बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे ही गोष्ट आम्ही तिच्या माहेरी म्हणजेच कसपटे यांना सुद्धा सांगितली. माहेरच्या लोकांनी त्यावेळी तिचा फोन देखील जप्त केला. कुठलाही सभ्य नवरा जो असेल त्याला आपल्या बायकोचे असे तिसऱ्या व्यक्तीसोबतचे मेसेज सापडले तर कुठला नवरा शांत बसेल? तो चिडला तरच रागाने एखादी कानाखाली मारणारच. 16 मे रोजी वैष्णवी घरात एकटीच होती. घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. त्यावेळी त्या व्यक्तीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल, कारण त्या तिसऱ्या व्यक्तीचा मे 18 रोजी साखरपुडा होता ज्याच्यासोबत ती बोलायची. आणि 16 मे रोजी तिने आत्महत्या केली. आणि घरात कोणी नसताना मी एकट्यानेच दरवाजा खोलून तिला त्या अवस्थेत बघितलं. तिला घाईघाईत हॉस्पिटलला नेलं. जरी त्या घराची लेक गेली असली तरी आमच्याही घरातली सून, माझी बायको आणि माझ्या मुलानं त्याची आई गमावली आहे. याचं आम्हालाही दुःख आहे. परंतु तिने आमच्यामुळे आत्महत्या केली नाही. तिने त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी आत्महत्या केली. त्याच्यासोबतचे चॅट आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचे पुरावे त्या आरोपी हगवणे कुटुंबाने कोर्टात सादर केले. भर कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचललं गेलं. स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जायला ही लोक तयार आहेत. मित्रांनो, आणि हे ऐकून खरंच तळपायाची आग मस्तकात जाते. त्यातल्या त्यात हगवणे यांनी जो वकील नेमला तोही बघा कशी त्यांची साईड घेऊन बोलतो आहे. खरं तर असा आरोप कसपटे कुटुंबावर त्यांनी लावला की आम्ही कुठल्याही प्रकारचा हुंडा त्यांच्याकडे मागितला नाही. आमच्याकडे 90 लाखाची गाडी आहे. 5 कोटीच्या आसपास आमच्याकडे गाड्या आहेत. त्यासुद्धा कोणी चालवत नाही. आम्ही का 40 लाखाची गाडी त्यांच्याकडून मागू? आम्ही का 51 तोळे सोनं त्यांच्याकडे मागू? आम्ही का चांदीचे भांडे घेऊ? जर आमच्याकडे सगळं आहे तर त्यांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तू म्हणून हे सगळं दिलं. आम्हाला जर त्यांच्याकडून काही घ्यायचं असतं तर आम्ही वैष्णवीच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती त्यांना विकून का दिली असती? आम्ही तिला सही करायला त्यांच्याकडे घेऊन का गेलो असतो? आणि जर 2 वर्षांपासून तिच्यावर अत्याचार होत होते, शशांक तिला मारत होता, तर अशी कंप्लेंट तिने पोलीस स्टेशनमध्ये का केली नव्हती? तिच्या आईवडिलांना का सांगितलं नव्हतं? ती खुश नव्हती? आम्हाला बाळ झालं होतं, मग अचानक तिने असं का पाऊल उचललं? पोलिसांनी त्याचा तपास करायला हवा. त्या तिसऱ्या व्यक्तीची चौकशी करायला हवी. पाईपने मारणे म्हणजेही छळ नसतो. शरीरावर जरी 30 जखमा असल्या तरी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी त्या नव्हत्या, त्या किरकोळ जखमा तिच्या अंगावर होत्या. आणि आमच्याच आरोपी हगवणे कुटुंबाच्या सदस्यांनी तिला मारलं, त्याच्याच त्या जखमा होत्या हे अजून सिद्ध झालं नाही. तिला कोणी मारलं असेल ते माहीत नाही. त्यामुळे एकाच बाजूने तुम्ही ऐकून घेऊ नका, हगवणे कुटुंबाचे सुद्धा ऐका. त्यातल्या त्यात 2 स्त्रिया गजाआड आहेत आणि जे 2 आरोपी सासरा आणि दीर फरार होते ते फरार नव्हते म्हणे. मित्रांनो, हगवणे यांचा वकील असं बोलूच कसं शकतो? खरं तर वाटेल ते आरोप वैष्णवीच्या चारित्र्यावर त्यांनी लावले. आत्महत्या करण्याची तिची पहिल्यापासूनच सवय होती म्हणे. एकदा तिने हे पॉयझन खाल्लं. एकदा तिने गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित हा वकील विसरला. तिने पॉयझन यासाठी खाल्लं होतं की तिच्या नवऱ्याने तिच्या पोटातील बाळाला हे बाळ माझं नाही असं म्हटलं तेव्हा तिच्या चरित्रावर त्याने संशय घेतला होता आणि म्हणूनच वैष्णवी नैराश्यात गेली. शशांक आपल्या चरित्रावर संशय घेत आहे. आपल्या बाळाला त्याचं नाव द्यायलाही तयार नाही आणि म्हणूनच तिने पॉयझन खाल्लं होतं. पण त्यातून देवानं तिला वाचवलं आणि त्यामुळेच तेव्हा शशांक वाचला. दुसऱ्यांदा गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता जेव्हा नंदन आणि सासूने तिला मारलं होतं आणि बळजबरीने तिला तिच्या आईबाबांकडे घेऊन चालले होते आणि नणंद तिच्या तोंडावर थुंकली होती. म्हणून जीवाचा कंटाळा आल्यामुळे आपल्यामुळे आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती म्हणाली की ठीक आहे, द्या मला त्रास. मी गाडीतून नदीत उडी टाकते आणि माझा जीव घेते, म्हणजे तरी तुम्हाला समाधान भेटेल. परंतु या लोकांनी तिला तसं करू दिलं नाही, माहेरी नेऊन घातलं. आणि तेव्हाही मुलीची बाजू समजून वैष्णवीच्या वडिलांनी या लोकांची माफी मागितली. माझ्या मुलीकडून काही चुकलं असेल तर तिला माफ करा म्हणाले. बाळ झाल्यानंतरही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी वैष्णवीचा आणि तिच्या बाळाचा खर्च केला. त्यांनी हुंडा मागितला, म्हणूनच वैष्णवीच्या आईवडिलांनी त्यांना हुंडा दिला. त्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांना कर्ज उचलावं लागलं आणि त्यांनी मुलीसाठी ते उचललं. पण आता हगवणे यांचा कुटुंब डायरेक्ट कसपटे कुटुंबावर आरोप करतंय की आम्ही त्यांच्याकडे हुंडा मागितला नाही, त्यांनी स्वखुशीने आम्हाला दिला. आणि जर या लोकांचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय होता, आधीपासूनच होता, तर त्यांनी वैष्णवीला घरात का ठेवलं होतं? तिच्या बापाकडे कुठल्या तोंडाने 2 कोटी रुपये लोक मागायला गेले होते?
म्हणजे वैष्णवी कशीही असली तरी त्यांना ती हवी होती का? सोन्याची अंडी देणारी कोंबडी यांना सापडली. जर खरंच तिचं असं काही असतं तर या हगवणे कुटुंबाने तिला आधीच सोडलं असतं. आणि त्यांचा वकील म्हणतोय की त्यांना संसार वाचवायचा होता म्हणून त्यांनी आवाज उठवला नाही. लोकाच्या लेकराला या लोकांनी मारलं आणि तो छळ नाही म्हणतात. जर तुमच्याकडे इतका सारा पैसा होता, महागड्या गाड्या होत्या, कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी होती, मग तुम्ही वैष्णवीच्या घरी ही पैसे का मागितले? महागड्या गाडीची मागणी का केली? वारंवार महागडा मोबाईल, महागडे घड्याळ का? तिला माहेरच्या लोकांकडून मागायला लावलं. जर तुमच्याकडे इतकं सारं होतं तर मग का वैष्णवीला माहेरच्या लोकांपुढे हात पसरवायला का लावल? तिचा छळ केला. अंगावर एकही जागा अशी नव्हती की जिथे तिला मारलं गेलं नव्हतं. मग तरीही तो तिचा केलेला छळ नव्हता का? नवऱ्याला आणि नणंदला लायसन दिलं आहे का वैष्णवीला मारायचं? बायको त्याची प्रॉपर्टी असते का? आणि जरी तिसऱ्या व्यक्तीसोबत काही संबंध असला त्याच्यासाठी ती जीव का देणार? तिचा नवरा होता, तिला एक मूल झालं होतं, तरीही ती असं पाऊल का उचलेल? या लोकांनी आधीच सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. कारण आजकाल व्हॉट्सअपवर चॅट देखील डुप्लिकेट बनवता येते. ती व्यक्ती बोलली नसेल तरीही ही आयडी वापरून तिच्यावर आरोप केले जातात. या लोकांना वैष्णवी नकोच होती. त्यांना फक्त तिच्या बापाचा पैसा हवा होता. शशांक आणि वैष्णवीने प्रेमविवाह केला होता, पण फक्त वैष्णवी त्याच्यावर प्रेम करत होती. शशांक मात्र तिच्यावर प्रेम करत नव्हता का? मग प्रेम करत नव्हता तर त्याने लग्न फक्त पैशासाठीच केलं असं म्हणायला लागेल. आणि एका सेकंदासाठी त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं असतं तर कोर्टात त्याने बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलाच नसता. आपल्या बायकोचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला नसता. इतकं सगळं होऊन देखील वैष्णवीचे आईवडील तिच्यासोबत आहेत. आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आहेत आंबे. कुठल्याही प्रकारचा आरोप या लोकांनी तिच्यावर केला नव्हता. आणि आम्ही कोणताही मोबाईल तिच्याकडून घेतला नव्हता, वरून आम्ही तिला देत होतो. आमची मुलगी चरित्रहीन नाही, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. हे सगळं बोलताना तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण मुलगी तर गेली, पण हे लोक तिचं नाव देखील खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु गुन्हेगार आपल्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यांची साथ देणारे वकील स्वतः जिंकण्यासाठी, आरोपी त्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही लेवलपर्यंत जाऊन खोटं बोलू शकतात. खोटं बोलणारे वकील, गुन्हेगारांना वाचवणारे वकील यांच्यावर बार असोसिएशनने काहीतरी कारवाई करायला हवी. म्हणजे परत हे खोटं बोलण्याची हिंमत करणार नाहीत. कोणाच्या मुलीवर असे वाईट आरोप लावणार नाही. स्वतःच्या मुलीला त्या जागेवर ठेवून बघावे आणि नंतरच बोलावं की त्या बापाचं मन आता काय म्हणत असेल. ज्यांच्या मुलीवर तुम्ही चरित्रहीन असल्याचा आरोप केला. काल हगवणे याच्या वकिलांनी जे वक्तव्य केलं अतिशय वाईट होतं. ऐकून खूप दुःख झालं की आजही मुलीची चुकी नसताना गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मुलीच्या चारित्र्यावर बोट उचललं जातं, तिलाच बदनाम केलं जातं. परंतु वैष्णवीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा आणि गुन्हेगारांना शिक्षा. बाकी हगवणे यांचा वकील जे काही बोलत आहे, जे काही आरोप त्यांनी वैष्णवीवर केले आहेत, नवऱ्याने मारणं म्हणजे छळ नसतो का? वकिलांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता? हगवणे यांचा वकील जे बोलतोय ते तुम्हाला योग्य वाटतं का? वैष्णवीला आता न्याय मिळावा असं वाटत असेल तर आपला आवाज उठवा, तिला न्याय मिळवून द्या. प्रकरण दाबून आरोपी त्यांना मोकळं सोडू नका, नाही तर परत तेच. वैष्णवी या सगळ्याला बळी पडू शकते. धन्यवाद.